तुमच्या सरकारचं अभिनंदन करेन. आत्ताच एक बातमी आमच्याकडे आलेली आहे की आपण महाराष्ट्रात तुमचं सरकार स्थिर राहण्यासाठी जवळपास फार नाही पण 1900 कोटी रुपये हे NCDC कडून राज्य सरकारकडे कर्ज घेतलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 13 कारखान्यांना आपण ते वाटायचं ठरलेलं आहे. खरं तर मला सभागृहाला सांगायचं आहे की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होतं, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. जयंतराव बरोबर आहे ना? 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. पण अध्यक्ष महोदय मला या नाही आपल्या वानखेडे साहेब आता वर गेले, आता हयात असणे सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच. जसं वसंतराव नाईकांचं सलग 11 वर्ष होतं त्याच्यावर ते जयंतराव त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अध्यक्ष महोदय मला 10 वेळेला अर्थसंकल्प काय करतात, मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो. नाही कारखाने हे सगळे संकटात असणारे कारखाने मी अभिनंदन केलं ना, मी विरोध कुठे केला. मी तुमचं अभिनंदन केलं की ह्या कारखान्यांना 13 कारखान्यांना तुम्ही मदत केली. पण आमच्या अशोक पवारांचा कारखाना ह्यात घेतला असता तर ह्याला अधिक चांगलं स्वरूप निर्माण झालं असतं. पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली, महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस महायुती विरोध करायची. आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते. भास्कर खरंय की नाही? झाला ना दोन्ही बाजूनी. तुम्ही आता तुमचे वर दिल्लीत संबंध चांगले आहेत असतील मला खात्री आहे. तुमचे तर पूर्वीपासूनच चांगले होते त्यामुळे जुनी ओळख तुमची आहे, त्यामुळे तुम्ही ज्यूस टू इथेनॉल हा प्रश्न सोडून द्या. हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि बाकीचे हे पहिले 1, 2, 3 ह्यांना काही जमणार नाही. पण तुम्ही कानात जाऊन जर बोलला संपत्ती झालं मी साहेब, हे जर कानात जाऊन बोलले तिकडे बघू नका इकडे बघू तिकडे बघितलं अजून वाढतंय, तिकडे बघितलं की कळतं वाढतंय, तिकडे बघितलं की कळतं सरकारला कळतंय किंवा नाही, तिकडे बघितल्यावर कळत नाही सरकारच्या कानात जात. हा तर आपल्याला खास विनंती आहे की तुम्ही उद्याचा दिवस चुकला तरी चालेल पण तुम्ही दिल्लीला जावा आणि एवढं काम करून घ्या. म्हणजे महाराष्ट्र किती 22 कारखाने 22-23 कारखान्यांना आणि तो जुना निर्णय आहे. धोरण एकदा ठरलं की सरकारने धोरण बदल हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि एकदा आपण महाराष्ट्रात आणि देशात मोदी साहेबांनाही आपण हे तुमच्या मार्फत सांगा की एक पॉलिसी ठरली की बाबा शेतकऱ्यांना कशी निर्यात आणि आयातीला काहीच अडवायचं नाही. प्यार करेंगे तो करोगे, प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे, गले मिलाएंगे ना, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट अर्थात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक आपल्याला काल बघायला मिळाली. जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली तर त्याला उत्तर देताना अजित पवारांनी शेरोशायरी केली. हा व्हिडिओ आपण बघितला, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.